पावसाच्या परतीच्या प्रवासानंतर मुंबईच्या तापमानामध्ये वाढ होताना दिसते। 13 ऑक्टोबरपर्यंत तापमान 32 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मुंबईत शुद्धीकरण प्रक्रिया केल्यानंतरही 32 सेवा जलाशयांमध्ये गढूळ पाणी आढळलंय, त्यामुळे पाणी उकळून आणि गाळून पिण्याचं आवाहन करण्यात आलंय। शहापूर तालुक्यात सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळतंय। दाट धुक्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली आहे। धाराशिवमध्ये पावसानं वक्रदृष्टी दाखवल्यानं त्याचा थेट फटका सोयाबीनला बसतोय। अशातच शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीच्या कामाला सुरुवात केली आहे। अकोल्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत आले। राज्यात लवकरच 3500 मेगावॅट वीज निर्मिती सुरू होणार असल्याचा दावा महावितरणनं केलाय। सौर कृषी वाहिनी योजनेसाठी अल्पावधीत सार्वजनिक जमीनही उपलब्ध करण्यात आली आहे। शिधापत्रिकाधारकांना शासकीय रेशन दुकानात मिळणारं धान्य त्याच महिन्यात किंवा पुढील महिन्यात घेण्याची मुभा होती। ही मुभा रद्द करण्यात आलेली आहे आणि त्या महिन्यातच रेशन घेणं अनिवार्य करण्यात आलंय। पितृपंधरवड्यामुळे सध्या भाज्यांचे भाव तेजीत आहेत। भेंडी, गवार, मटार आणि पावट्याच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेनं 10 ते 20% वाढ झाली आहे। पुण्याच्या मनसर बाजार समितीत मागील 6 महिन्यांच्या तुलनेत बाजारभावात वाढ झाली आहे। कांद्याला उच्चांकी 301 रुपये इतका बाजारभाव मिळाला आहे। ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूक संघटना यांनी संप पुकारलाय। वेतनवाढ करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मागण्यांची सरकारकडून पूर्तता होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आलाय। मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात डासांच्या उपद्रवामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड सारख्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे। मात्र अद्याप ग्रामीण भागात धुरळणी करण्यात न आल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। भुसावळ रेल्वे स्टेशनवरून बऱ्हाणपूर खांडवाला जाण्यासाठी वाढीव 4 गाड्या सोडण्यात येणार आहेत। प्रवाशांची होणारी गर्दी आणि सुपरफास्ट गाड्यांना थांब्याची मागणी लक्षात घेता रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय। मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग महसूलच्या बाबतीत अग्रेसर ठरलाय। सप्टेंबर महिन्यात तिकीट तपासणी, प्रवासी वाहतुकीसह विविध माध्यमातून या विभागानं तब्बल 134 कोटींची कमाई केली आहे। पश्चिम रेल्वेवर फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली आहे। रेल्वे प्रशासनानं 6 महिन्यात 12.63 लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केलेली आहे। 81.18 कोटी रुपये दंड वसूल केला आहे। कोकण रेल्वेवर पुढील आठवड्यात 2 वेगळ्या ठिकाणी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक काळात कोकण रेल्वेवरील 5 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे। लोणावळ्यात लेकव्ह्यू तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 3 नेपाळी तरुणांपैकी 2घांचा मृत्यू झालाय। एकाला वाचवण्यात यश आलंय। शिवदुर्ग रेस्क्यू टीमनं 2घांचे मृतदेह बाहेर काढले। धाराशिवमध्ये गेल्या 10 दिवसांपासून बिबट्याची दहशत पसरली आहे। अखेर शर्थीच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आलंय। करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असतो। याच पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाते। सुप्रभात, नमस्कार, मी स्नेहल पाटकर। बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड आणि सुरुवातीलाच नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार। निवडणूक आयोग दुपारी पत्रकार परिषद घेणार। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा एकदा सुनावणी। केंद्रीय निवडणूक आयोगात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष।
मनसे पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थवर बैठक, आगामी निवडणुकांसंदर्भात रणनीतीवर चर्चा, तर राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार. रायगडमधून लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मीच उमेदवार, अनंत गीतेंनी दिलं निवडणूक लढवण्याचे संकेत. आदित्य ठाकरे मराठवाडा विदर्भ दौऱ्यावर, नांदेड, संभाजीनगर आणि नागपूरमधील शासकीय रुग्णालयाला देणार भेट. आणि मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक स्थगिती विरोधातील याचिकेवर आज सुनावणी, मुंबई हायकोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष. बातमीपत्राला सुरुवात करूयात आणि बातमीपत्रातली सुरुवातीचीच ब्रेकिंग बातमी. राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह तसंच पक्षाबाबत निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी होणार आहे. मूळ पक्षावरती दावा करणाऱ्या अजित पवारांच्या याचिकेवर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दुसऱ्यांदा युक्तिवाद केला जाईल. याआधी झालेल्या सुनावणी दरम्यान शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी विरोधी पक्षानं खोटी कागदपत्र दाखवल्याचा आरोप केलाय. तसंच त्यांनी काल्पनिक वाद निर्माण केल्याचा दावा देखील सिंघवी यांनी केलाय. शरद पवार यांच्यासोबत निवडणूक आयोगात जितेंद्र आव्हाड आणि वंदना चव्हाण होत्या, तर अजित पवार यांची बाजू मांडण्यासाठी त्यांचे वकील आले होते. निवडणूक आयोगात ही सुनावणी तब्बल 2 तास चालली. आता एनसीपीचे अधिकार आणि पक्षचिन्ह याबाबत आज निवडणूक आयोगासमोर पुढील सुनावणी होणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात देखील सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शरद पवार गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शरद पवार गटानं महायुती सरकारमध्ये मंत्री झालेल्या 9 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे. पक्षाची मान्यता नसताना विरोधात जाऊन अजित पवार यांच्यासह 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्याबाबत त्या 9 मंत्र्यांवरही कारवाई करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज सकाळी 11 वाजता या याचिकेवरती सुनावणी होईल. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गट आणि भाजपवरती टीकास्त्र डागलाय. देशातील अदृश्य शक्तीला कसं माहिती की चिन्ह हे अजित पवार गटाला मिळणार, असा सवाल सुप्रिया सुळेंनी भाजपवरती अप्रत्यक्षरित्या केलेला आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावर देखील सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे. ज्या भाषेत प्रफुल्ल पटेल पवारांवर टीका करतात त्यांच्याशी सुसंवाद ठेवणं आता अशक्य असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. छगन भुजबळ यांना देखील सुप्रिया सुळेंनी टोला लगावलाय. 3 गोष्टी आहेत. जे आज चिन्हाची लढाई करतायत त्यांना परीक्षेला बसायच्या आधी रिझल्ट कसा हो माहिती, त्यांना कसं माहिती चिन्ह आम्हालाच मिळणार, ह्याच तारखेला मिळणार. म्हणजे पेपर फुटलेला तरी आहे किंवा दिल्लीतली अदृश्य शक्ती ती यांच्या कानात येऊन यांना सांगते की चिन्ह आणि पक्ष तुम्हालाच मिळणार आहे. कुछ तो गोलमाल आहे ना. त्याच्याशिवाय तुम्हाला कसं, तुम्ही उद्या जर पेपरला बसला असेल तर तुम्हाला आधीच मार्क कळतात का? तुम्हाला रिझल्ट कसा माहिती परीक्षा बसायच्या आधीच? आणि हे आधीपासून म्हणतायत की ह्या तारखेला आम्हाला चिन्ह मिळणार, ह्या तारखेला. असं कसं, यांना कसं माहिती? याचा अर्थ कुछ तो गोलमाल आहे ना. श्री छगन भुजबळ हे सातत्याने आदरणीय पवार साहेबांवर टीका करत असतात. ते वयाने मोठे आहेत त्याच्यामुळे मी उत्तर देऊ शकते पण मी उत्तर देत नाही कारण का त्यांचं वय मोठं आहे. ते त्या वयाचे नसते आणि माझ्या वयाचे असते ना तर करारा जवाब दिला असता. देवेंद्र फडणवीसांवर अन्यायच झाला आहे. भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर अन्याय करते आणि मला त्याच्या वेदना होत आहेत. आणि ते फक्त देवेंद्र फडणवीसांचा अपमान होत नाही आहे, मला भारतीय जनता पक्षाच्या गेल्या 60 वर्षात ज्यांनी काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. वळूयात पुढच्या बातमीकडे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली आहे आणि उद्धव ठाकरे यांनी प्रश्न आणि चिन्हाबाबत केलेल्या याचिकेवर 11 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होईल. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.
निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। आज या 5 राज्यातील निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत। निवडणूक आयोग दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। जरी ही विधानसभा निवडणूक असली तरी आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीची ही सेमी फायनल आहे। पाहूयात पुढची बातमी। राजधानी दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे आणि काँग्रेस मुख्यालयात ही बैठक होईल। या बैठकीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर सहभागी होतील। तसंच इतरही काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे। तेव्हा या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक होतीये। दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात ही महत्त्वपूर्ण बैठक होतीये। सोनिया गांधी आणि राहुल गांधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। विधानसभा निवडणुकी संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। राजधानी दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे। काँग्रेस मुख्यालयात ही बैठक होईल। या बैठकीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर सहभागी होतील। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, इतरही काँग्रेसचे नेते या बैठकीला सहभागी होतील। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण असेल। बरोबर, अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होत आहे, त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। एकतर या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे अनेक नेते देखील सहभागी होणार आहेत। सोबतच जेही नवनियुक्त काँग्रेस कार्यकारिणी सदस्य आहे, जे नुकतीच आपण बघितलं बंगलोरमध्ये एक राष्ट्रीय कार्यकारिणी झाली होती, त्याच्यानंतर ही दुसरी अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय कार्यकारिणी आहे, ज्यामध्ये आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात कशा पद्धतीने निवडणूक लढायची या संदर्भात विस्ताराने चर्चा होण्याची शक्यता आहे। यापूर्वी मध्य प्रदेशची जर बघितलं आपण तर त्यांची इलेक्शन कमिशनची बैठक झाली, यानंतर राजस्थानची बैठक होणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे, ज्यातून धोरणात्मक निर्णय या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशांत, तुम्ही या बैठकीकडे लक्ष ठेवून राहा। याविषयीचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। वळूयात पुढच्या बातमीकडे। लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी आता कंबर कसलेली पाहायला मिळते। भाजपनं महाराष्ट्रात मिशन 45चं काम सुरू केलंय, तर इंडिया आघाडी देखील ताकदीनं मैदानात उतरणार आहे। दरम्यान मनसेनेही लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठक बोलावली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थवरती मनसे नेत्यांची बैठक बोलावलेली आहे। लोकसभा मतदारसंघाचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे आणि काही दिवसांपूर्वीच हे जे सगळे नेते आहेत या सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती। तर आज बैठकीनंतर राज ठाकरे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, सुप्रभात। आज राज ठाकरे हे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि आज एक महत्त्वपूर्ण बैठक देखील होतीये। काय सविस्तर तपशील? नक्कीच स्नेहा, आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून मनसे सुद्धा लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागलेले आपल्याला पाहायला मिळते। त्या अनुषंगानं आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निहाय जे नेते नेमलेले आहेत या नेत्यांची बैठक बोलावलेली आहे। या बैठकांमध्ये आतापर्यंत मराठवाडा आणि विदर्भातील नेते जे आहेत हे शिवतीर्थवरती दाखल झालेले आहेत। मात्र ज्या पद्धतीने या नेत्यांवरती जबाबदारी देण्यात आली होती स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलणं करणे किंवा बैठका घेणं आणि त्याचा एक आढावा जो आहे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबई सोडून इतर महाराष्ट्रातील जे लोकसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघाच्या नेत्यांबरोबर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ही बैठक घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे सुद्धा अधिक ताकदीनं जे आहे हे लोकसभा निवडणुकांना उतरण्याचं चिन्ह जे आहे हे स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या बैठकानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत, त्यामुळे या पत्रकार परिषदेत नेमके काय मुद्दे मांडले जातात हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः लोकसभा मतदारसंघाचा आढावा जो आहे हा घेताना पाहायला मिळत आहेत। वेगवेगळ्या लोकसभा विभागांचे जे नेते आहेत या नेत्यांना बोलून कशा पद्धतीनं तयारी आहे किंवा कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं अलर्ट मोडवरती आणलं पाहिजे याचं मार्गदर्शन आणि ज्या पद्धतीनं या नेत्यांवरती जबाबदारी दिली आहे याचा आढावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता ही थोड्याच वेळात ही बैठक जी आहे ही शिवतीर्थावरती सुरू होईल आणि 10:30 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। स्नेहा,
अगदी थोड्याच वेळात ही बैठक सुरू होईल आणि त्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। या सगळ्या घडामोडींकडे विशाल तुम्ही लक्ष ठेवून राहा। मी वेळोवेळी तुमच्याकडून याविषयीचे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तेव्हा रायगडमधून लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मीच उमेदवार असेन असा दावा अनंत गीते यांनी केलाय आणि पेणमध्ये ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडलाय, त्यावेळी ते बोलत होते। लोकसभेच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी कोण असेल मला माहित नाही, मात्र रायगड लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा उमेदवार मीच असेन असं वक्तव्य त्यांनी केलंय। पाहुयात ते काय म्हणाले। लोकसभा माझ्या विरोधात कोण लढेल हे मला माहित नाहीये। मी तर माझी उमेदवारी जाहीर केली। मी माझी उमेदवारी जाहीर केली, मान्य आहे ना? आहे की नाही मान्य? मी तर माझी उमेदवारी जाहीर केली, पण मला माहित नाही माझा प्रतिस्पर्धी कोण आहे। मला माहित नाहीये कोण आहे, मला माहित नाहीये काय घडेल, मला माहित नाहीये। पाहुयात पुढची बातमी। आदित्य ठाकरे नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार आहेत आणि या ठिकाणी ते शासकीय रुग्णालयाची पाहणी देखील करणार आहेत, रुग्णांची विचारपूस देखील करणार आहेत। संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रुग्णसंख्या, औषधांची मागणी, उपलब्ध साठा, रुग्णांकरता सुविधा आणि रिक्त पद याबाबत अधिष्ठाता यांच्याबरोबर ते चर्चा करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे। सिनेट निवडणुकांच्या संदर्भातली ही बातमी। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचं भवितव्य ठरवणारी महत्त्वाची सुनावणी उच्च न्यायालयात होणार आहे। दरम्यान मुंबई विद्यापीठाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय, तर राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करण्याची वेळ मागितली होती। सरकारची विनंती मान्य करत न्यायालयानं आज सुनावणी निश्चित केली आहे आणि अंतिम सुनावणीत न्यायालय सिनेट निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील राज्यभरात सभा घेत आहेत। आज त्यांची येवल्यात जाहीर सभा होतीये। मनोज जरांगे हे मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत। दरम्यान जरांगे पाटील मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ठिकठिकाणी जोरदार टीका करतायत, त्यामुळे आजच्या सभेत ते काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। गोरेगाव पश्चिमेतील उन्नतनगर येथील जय भवानी इमारतीत लागलेल्या भीषण आगीची चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील 8 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे। आगीची घटना नेमकी कशामुळे घडली, आगीला जबाबदार कोण आणि अग्निशमन यंत्रणा सुरू होती का, अग्निप्रतिबंधक उपकरणं उपलब्ध होती का आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबतच्या शिफारसी या चौकशी अहवालात समितीकडून केल्या जाणार आहेत। तर ही समिती आठवड्याभरात आपला अहवाल पालिका आयुक्तांना सादर करणार आहे। पावसाच्या परतीच्या प्रवासानंतर मुंबईच्या तापमानामध्ये आता वाढ होताना दिसतेय। भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील आठवडाभर शहर आणि उपनगरात उन्हाचे चटके जाणवण्याची शक्यता आहे। 13 ऑक्टोबरपर्यंत तापमान 32 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय, त्यामुळे नागरिकांनी आपलं आरोग्य सांभाळावं असा सल्ला हवामान विभागानं दिलाय। पुणे शहरासह जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली आहे। उन्हाचा चटका वाढू लागलाय। मॉन्सूननं एक्झिट घेताच पुणे जिल्ह्यातील कमाल तापमानाच्या पाऱ्यानं तिशी ओलांडलेली दिसतेय। शहरात विविध भागांमध्ये 33 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद केली गेली। ऑक्टोबर हीट चांगलीच जाणवू लागलेली आहे। दुपारनंतर पुणेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय। पुढील 4 ते 5 दिवस पुणे जिल्ह्यातील तापमान कोरडं राहण्याची शक्यता आहे। उन्हाचा चटका जाणवेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। तर कोकणासह गोव्यामध्ये 9 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। या घडामोडींसह पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय, तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।